नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण आलेलो आहोत जीवाची मुंबई करायला। जसं की मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण एलिफंटा केव्जला भेट देण्यासाठी गेलो होतो, तिथला परिसर एक्सप्लोर केला, तुमच्याशी माहितीसहित शेअर सुद्धा केला आणि म्हटल्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काला घोडा आर्ट फेस्टिवल हे दाखवणार होते। तर आम्ही ना गेटवे ऑफ इंडियाच्या इथून चालत आलो होतो। अगदी 15 मिनिटांमध्ये इथे पोहोचलेलो आहोत आणि लवकर आलो होतो, त्यामुळे आम्ही म्हटलं चला पाहून जावं काला घोडा आर्ट फेस्टिवल नक्की काय आहे ते। आणि फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही। तर मुंबईमध्ये भरपूर अशी ठिकाणं आहेत जे की तुम्ही एक्सप्लोर करू शकता, आनंद घेऊ शकता, जीवाची मुंबई करू शकता। आज आपण आलेलो आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी। तर काय आहे तुम्ही सुद्धा पहा व्हिडिओमध्ये, कंटिन्यू करा व्हिडिओ। दक्षिण मुंबईतील काळा घोडा या परिसरात दरवर्षी फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणारा काळा घोडा कला महोत्सव हा देशातील सर्वात दीर्घकाळ चालणारा आणि सर्वात प्रमुख परिसर महोत्सवांपैकी एक आहे असे सांगण्यात येते। या ठिकाणी आपल्याला खाण्याचे वेगवेगळे स्टॉल्स, त्यानुसार आपण शॉपिंग सुद्धा करू शकता, त्याचे सुद्धा स्टॉल्स लागलेले आहेत। इथे जुन्या काळाचे पैसे कसे होते, नाणे म्हणजे ते सुद्धा इथे आहेत, पाहू शकता। आणि भरपूर असं पाहण्यासारखं आहे। तुम्ही नक्की यावेळी मिस केलं असेल तर नेक्स्ट इयरला नक्की या तुम्ही विजिट देण्यासाठी, खूप छान असतं। आणि इथे आलात तर अजून काही ठिकाणं तुम्ही एक्सप्लोर करू शकता की जवळपास असणारी, त्याची सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, सगळ्या व्हिडिओंची जे की जवळ पाहण्यासारखं आहे त्याची। तर इथे आत्ता आम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आलेलो आहोत आणि खूप छान आहे इथे पाहण्यासारखं। मित्रांनो, काला घोडा असोसिएशन या कार्यक्रमाचे आयोजन करते, ज्याचा उद्देश कलांबद्दल जागरूकता पसरवणे, विशेषतः संस्कृतीशी मर्यादित संपर्क असलेल्यांमध्ये। 1999 मध्ये सुरू झालेल्या 9 दिवसांच्या या महोत्सवात मुंबई आणि त्यापलीकडे लाखो अभ्यागत येतात। विनोद, नृत्य, चित्रपट, अन्न, वारसा, साहित्य, संगीत, नाट्य, शहरी रचना आणि वास्तुकला, दृश्यकला आणि मुलांसाठी कार्यक्रम अशा विविध क्षेत्रातील प्रदर्शने सादर करणे आणि कार्यशाळा पाहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी एकत्र येतात। तर हे पाहू शकता, इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत, जे की आपण याच्यामधून परचेस करू शकतो। काही आपल्याला गोष्टी घ्यायच्या असतील तर खूप मस्त आहे, वेगळं पाहण्यासारखं। तर इथे पाहू शकता, इथे मातीची भांडी आहेत आणि ती आपण इथे तयार करू पण शकतो मुलांसाठी, म्हणजे आपण पण एन्जॉय करू शकतो। खूप मस्त असं काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे आणि इकडे पण खूप मोठं असं गार्डन आहे। खूप भारी प्रसन्न वाटलं इकडे येऊन आणि सायंकाळची वेळ झाली होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं, हे पाहू शकता। आणि इथे सगळे लोक तिकडे आले तर इकडे पण येतात विजिट करण्यासाठी। खूप मोठं आहे आणि खूप पाहण्यासारखं आहे, खूप मस्त आहे।
मित्रांनो, खरं तर भरपूर होतं पाहण्यासारखं, पण आम्हाला टाईम कमी होता, लांब जायचं होतं, त्यामुळे जितकं शक्य झालं तितकं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि मुंबईमध्ये अजून पाहण्यासारखी कुठली ठिकाणं आहेत जिथे की आम्ही गेलेलो आहोत, आम्ही एक्सप्लोअर केलं, ते तुमच्याशी मी माहितीसहित शेअर केलेलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, नक्की जाऊन पहा. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी तुम्हाला CST स्टेशन दाखवते, संध्याकाळच्या वेळी कसं दिसतं हे पाहू शकता. एक नंबर व्ह्यू आहे आणि हे पाहण्यासाठी भरपूर लोक इथे फोटो काढत असतात, व्हिडिओ काढत असतात. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया असेच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.